बेंदूर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील नेरली इथल्या हिंदकेसरी नेरली मळा इथं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. अ, ब, दुस्सा, चौसा आणि आदत गट अशा 4 गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीला त्यांनी ओपन जिप्सीमधून मैदानातून फेरफटका मारला. स्पर्धा पाहण्यासाठी भर उन्हात प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. स्पर्धेतील अनेक चित्तथरारक प्रसंगांनी प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या स्पर्धेत पहिला क्रमांक लिंगणूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीनं पटकावला. त्यांना ट्रॅक्टर आणि निशाण देऊन गौरवण्यात आलं. दुसरा क्रमांक कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीनं पटकावला. त्यांना 2 दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. तिसरा क्रमांक कुर्डूच्या शिवाजी पाटील यांच्या बैलगाडीनं मिळवला. त्यांना 2 दुचाकी आणि निशाण देऊन सन्मानित करण्यात आलं. गट ब मधील पहिल्या गटातील पहिला क्रमांक सांगलीचे नामदेव बापू, दुसरा क्रमांक दानोळीचे अमर शिंदे तर तिसरा क्रमांक कोल्हापूरचे संदीप पाटील यांनी पटकावला. या विजेत्यांना दुचाकी, निशाण आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. गट ब मधील दुसऱ्या गटात पहिला क्रमांक बाबर शेठ, दुसरा क्रमांक विनायक घाटगे तर तिसरा क्रमांक डोंगरवाडीचे मोहन पैलवान यांनी पटकावला. विजेत्यांनाही दुचाकी आणि निशाण देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विविध प्रकार आणि गटातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगुले, अभिजित तायशेटे, जिल्हा परिषद गटनेता एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, हेमंत पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक अमर समर्थ, राहुल माने, संजय पवार वाईकर, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील, आर.एस. कांबळे, गोकुळ शिरगाव पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, संदीप बिरांजे, संयोजक नारायण गाडगीळ, सागर पाटील, गजानन पाटील, पृथ्वीराज पाटील, नेरली शर्यत शौकीन ग्रुप आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.